आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय फादर अँड्रू, ज्यांची उत्तम भाषणं झाली ते आपणा सर्वांचे प्रिय असे फादर रेमंड, बाबा फादर, आणि आत्ता जे बोलले ते आपले फादर डॉक्टर शैलेंद्र रॉड्रिक्स, आमचे शिलू नाना. फादरांचा परिवार ह्या व्यासपीठावर आहे. तुम्ही सर्वजण खरं म्हणजे फादरांचे सोयरेच आहात, सगळे नातेवाईक आहात. म्हणून ह्या ठिकाणी एका अर्थाने फादरांना मानवंदना देण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. मला आठवते की 50 वर्षापूर्वी फादर अँड्रू म्हणजे फादर अँड्रू सिल्वेरा. तर अँड्रू सिल्वेरा त्या काळामध्ये झरोलीला कॅम्प घ्यायचे आणि संपूर्ण वसई परिसर ते त्यावेळेला गुजरात मिशनमध्ये काम करत होते. एक 4-5 वर्षापूर्वी ते मरण पावले. बडोद्याला जीवनदर्शन केंद्रात असताना मी त्यांना अनेकदा भेटत होतो. माझ्या वडिलांसारखे होते, अतिशय जवळचे मित्र होते. तर त्या काळामध्ये आपल्या संपूर्ण समाजातून जे अतिशय तरुण, लहानच होती ही सगळी मुलं, परंतु ध्येयाने प्रेरित असलेली जी मंडळी गुजरातच्या मिशनमध्ये सहभागी झाली, त्याच्यामध्ये ज्याला मेरू म्हणू असे ज्याला आपण म्हणू शकतो, ते आमचे फादर टोनी आज आपल्यामध्ये बसलेले आहेत आणि त्यांचे जीवनानुभव आपल्यामध्ये घेऊन येत आहे. ही सगळी मंडळी आहे, त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सुरुवातीलाच मी फादर दिब्रिटो ह्यांचे मी ह्या ठिकाणी स्मरण करतो आणि फादर एलाइस दिब्रिटो ह्यांचं देखील स्मरण करतो. परंतु मी फक्त 2 मिनटं अगोदर पुस्तकाबद्दल बोलतो. आज आम्ही फक्त 350 कॉपी या ठिकाणी आणलेल्या आहेत. 100 कॉपी त्यांच्या वर्गमित्रांनी घेतलेल्या, 450 कॉपी आणलेल्या होत्या. हे मी अशासाठी सांगतो की जाताना 350 कॉपी तुम्ही जर मनात ठरवलं तर तुम्ही प्रत्येकाने 10 किंवा 20 कॉपी घेऊन हे पुस्तक संपवू शकतो. कारण ह्याचं कारण असं आहे की फादर ज्या ठिकाणी परवा जाणार आहेत त्या मिशनमध्ये 250 त्या वसतिगृहात मुलं आहेत. आम्ही असं ठरवलं की 50,000 रुपये आज त्या पुस्तकामधून जे येतील ते त्यांना उचलून द्यायचे त्या मुलांच्या खाऊसाठी. तर आज आपली सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे की जाताना कोणी 5, कोणी 10, कोणी 20, कोणी 25 प्रति घेऊन जायच्या आणि त्या आपल्या गावात वाटायच्या. परंतु पुस्तक ह्या ठिकाणी आम्ही जे आणले, सचिन बरोबर आहेत ना, 350 आहेत इकडे, तर 350 कॉपी आज आपल्याला संपवायच्या आहेत. तर मी फादर अँड्रू सिल्वेराबद्दल बोलत होतो. तर एक दिवस आम्ही दिल्लीच्या त्या सोशल सेंटरमध्ये 6व्या माळ्यावर त्यांचा कॉफी हाऊस आहे, त्या ठिकाणी गप्पा मारत बसलो होतो. फादर पॉल डिसोजा होते. मी आणि फादर अँड्रू त्यांना भेटायला गेलेलो होतो. पॉल आम्हाला म्हणाले की तुम्ही आज आले बरं झालं, उद्या मी चाललो दिल्लीला. बरं, दिल्लीला कशाला? तर दिल्लीला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पॉलचं भाषण होतं त्या आठवड्यामध्ये. मी वसईला त्यानंतर आलो आणि मुंबईच्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी दिली की वसईकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. आमचे रघुराम राजन असतील, मनमोहन सिंग असतील, ज्या ठिकाणी जाऊन भाषणं केली त्या ठिकाणी माझा गावकरी आणि माझा मित्र त्या ठिकाणी जाऊन बोलत होता. तो आमचा पॉल डिसोजा, तो तुमच्या नंदाखालचा आहे. तुम्ही ओळखतं की मला ठाऊक नाही. हा नांदाण गावातला तुमचा जितेंद्र जो आहे त्याला जितू म्हणतात. मी तुम्हाला सांगतो, गुजरातच्या संपूर्ण प्रांतामध्ये आता आपण फादरांनी उल्लेख केला की तो पवित्र आत्मा, त्याला वादळाची उपमा दिलेली आहे. जितेंद्र जो आहे तो ह्या गुजरात प्रांतामध्ये वादळ म्हणूनच संपूर्ण गुजरात प्रॉव्हिन्स, संपूर्ण गुजरातच्या ख्रिस्ती जगामध्ये जितेंद्रचं प्रचंड मोठं नाव आहे. फार मोठं काम त्याने केलेलं आहे. आमचा लुईस असेल, आमचे सिल्वेस्टर लोपिस सर मागे बसलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की मला भेटलेला जिवंत संत म्हणजे लुईस लोपिस आहे. हा शिरलेवाडीतला आहे. तुम्ही किती ओळखता मला ठाऊक नाही, पण लुईस लोपिसचं मी जेव्हा बघतो, लुईस, मी हैराणच होतो. मी त्यांना नेहमी सांगतो, आता ते मागे काही आजारी होते काही दिवसापूर्वी, परंतु लुईसचं काम काय आहे म्हणजे अक्षरशः प्रचंड डोंगर उभे केलेले आहेत लुईसने. आमचा विन्सेंट परेरा असेल, आमचा अँड्रू डाबरे असेल, थॉमस असेल, ही सगळी गुजरातमध्ये फादर अँड्रू सिल्वेराने जी माणसं, आमचा विजय असेल, विजय डिसोजा आता सोसायटीमध्ये नसेल, किंवा आमचा ग्रेगरी असेल, ग्रेगरी हुन्साल्विस, ही सगळी मंडळी गुजरातमध्ये गेली आणि प्रचंड मोठं असं मन्वंतराचं काम त्या ठिकाणी केलं. फादर
टोनीचं जे काम आहे त्याचा थोडाच उल्लेख या पुस्तकामध्ये आहे, जास्त मोठ्या प्रमाणात उल्लेख आलेला नाही. परंतु ह्या मागच्या प्रेरणा काय आहेत? इग्नेशियस प्रकटीकरणाच्या 5 सत्याबद्दल बोलतो. इग्नेशियस लोयोला त्यांचे जे संस्थापक आहेत तो पहिल्यांदा सांगतो की कृपा आवश्यक आहे, मूळ पापामुळे तुमच्यापासून कृपा दूर गेलेली आहे, तर ती कृपा पहिल्यांदा तुम्ही मिळवायला पाहिजे आणि कृपेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. ती कृपा पुन्हा कशासाठी हवी आहे की कृपा तुला मिळाली की तुझा अभिषेक होईल आणि त्यानंतर तू जनसेवेसाठी तू कटिबद्ध होशील. त्याचा पुढचा मुद्दा असा आहे, तो असा सांगतो की दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला पुत्र देण्यात आलेला आहे. मग त्या पुत्राचं जीवन आहे, त्या पुत्राचं दुःख सहन आहे, त्या पुत्राचा मृत्यू आहे आणि पुन्हा त्या पुत्राचा पुनरुत्थान आहे. त्यानंतर पुन्हा कैवारी पवित्र आत्मा तुमच्यासाठी दिलेला आहे. ह्या सगळ्या रहस्याचा शोध इग्नेशियस लोयोलाने केला आणि त्यांनी त्यांच्या स्पिरिच्युअल एक्सरसाइजमध्ये हे सगळं लिहून ठेवलं. जे काही जगले म्हणजे वयाच्या 50व्या वर्षापर्यंत इग्नेशियस लोयोला भीक मागत होते. म्हणजे आता जरी देखील ह्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी त्यांचा चेहरा जो दिनवाना दिसतो तो आध्यात्मिक त्या सगळ्या प्रक्रियेतून आलेला आहे. फादर टोनींचा चेहरा बघा, मी त्यांच्या मागच्या 5-6 महिन्यापूर्वी 5-6 दिवस मी त्यांच्याकडे राहायला होतो आणि दिवसा मी फिरत होतो. रात्री मी एवढं अस्वस्थ व्हायचं की ही लोक कशी जगत आहेत. म्हणजे एक हिंदी कवीची एक कविता आहे, त्याच्यात तो सांगतो की डोंगराच्या उंच कड्यावर जे झाड आहे केवळ कातळ आहे, पत्थर आहे, पाण्याचा मागमूस नाही, मातीचा मागमूस नाही. ही झाडं जिवंत रस कुठून शोषून घेतात. मला ह्यांच्याकडे जेव्हा बघतो, लुईस आमचा असेल, आमचा फादर टोनी असतील, ही सगळी मंडळी ही जीवन रस कुठून शोषून घेत आहे. त्याचं सगळं मूळ जे आहे ते इग्नेशियसच्या आध्यात्मिकतेमध्ये आहे. ही माणसं अशा प्रकारे घडवण्यात आलेली आहेत की अतिशय म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये 50 वर्षापूर्वी ही माणसं गुजरातच्या खेड्यामध्ये गेली. 12 ते 14 जनता त्या ठिकाणची आदिवासी जनजीवन आहे, त्यांच्या भाषा त्यांना ओघत आहे. त्या खेड्यामध्ये ती गेली, खेड्यामध्ये त्यांनी गाडून घेतलं आणि माणूस रचायचं. नारायण सुर्वेंची एक अतिशय सुंदर कविता आहे की माणूस रचायचं स्वप्न, माणूस रचायचं स्वप्न पाहिलं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ऑर्डिनेशन झाल्यानंतर एखादा धर्मगुरू होऊ शकतो, तो पॅरिश प्रीस्ट होऊ शकतो, तो असिस्टंट पॅरिश प्रीस्ट होईल, तो प्राचार्य होईल, तो एखादा केंद्राचा संचालक होईल, पण बाबा फादर जन्माला यायला तो फादर म्हणूनच त्याच्या सटवीने त्यांच्या जन्माच्या पूर्वी लिहिलेला आहे. म्हणजे मी फादर टोनीबद्दलच नाही, इकडे किती लोक ओळखतात माहीत नाही, पण ह्या माणसाचा पाठलाग मी गेली 25-30 वर्ष करतो आहे की ह्यांचं जे आयुष्य आहे ते आपल्याला हैराण करते की आमच्यासारख्या अतिशय विपरीत आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आम्ही जगतो आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आमची विचारधारा बदललेली आहे, त्या परिस्थितीमध्ये माझ्या समाजातून, माझ्या घरातून 3 मुली ह्या धर्मसंघात त्या काळात गेलेल्या होत्या. तर आत्ता विचार करतो की कुठल्या मातीने ही माणसं सगळी घडलेली आहेत की सगळं आयुष्य त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणजे स्वतःच्या मुलाबद्दल पान्हा फुटणे कोणाला हे सहजच सोपी गोष्ट आहे, पण तो ओळखीची नाही, आपल्या प्रांतातली नाही, भाषा माहीत नाही, त्या गावामध्ये जायचं, तिकडे गाडून घ्यायचं, ते काम ज्यांनी केलं ना, हे सगळं हे पुन्हा म्हणजे संत पॉलने पहिल्यांदा सांगितलं की येशू हे रहस्य आहे, तसं हे सगळं रहस्य आहे, ह्याची संगतीच लावता येत नाही. फादरांनी अतिशय सुंदररित्या प्रस्तावना लिहिलेली आहे, फादर शैलेंद्रनी खूप सुंदर अशी. मला तर असं वाटलं की अजून 2-4 पानं तुम्ही लिहायला पाहिजे होती. ती प्रस्तावना खूप सुंदर मांडणी केलेली, त्याच्या मुळाकडे गेलेले आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळं काय आहे की आपल्या इकडून आत्ता तुम्ही सांगितलं ह्यापुढे कोण जाणार नाहीत आणि आपण अपेक्षा पण ठेवू नये, कारण परिस्थिती फार वेगळ्या प्रकारे बदलत आहे. परंतु ही माणसं गेली आणि त्यांनी काहीतरी एक वेगळं विश्व उभं केलं. माणूस म्हणजे आता आपणच बसलेलो आहोत म्हणून नाही, पण ह्याचं कधीतरी आपण इव्हॅल्युएशन करायला पाहिजे की माझ्या समाजातून एवढी लोक गेली. आता ह्या ठिकाणी सिस्टर्स बसलेले आहेत, आम्ही त्या ठिकाणी त्यांना पण भेटलेलो आहोत. डांगसारख्या आमच्या सिस्टर्स ज्योती वगैरे आहेत,
तुमच्या नंदाखालचेच आहेत डिमोंटी म्हणून. मला वाटतं ते इंदिरा नुई आहेत, म्हणजे एखाद्या कंपनीचे CEO झाले असत्या. ज्या पद्धतीने कामाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे हे सगळं बघितलं तर हे सगळं होतं आणि आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आज कुठली आव्हानं तोंड द्यावी लागणार आहेत. म्हणजे पुस्तकं आम्ही प्रकाशित करीत असताना देखील ती अनेक वेळा चालणी लावली त्याच्यामध्ये, कारण आपल्यावर एवढा मोठ्या प्रमाणात कॅमेरा आहे. आता फार कठीण झालेलं आहे. एकीकडे आज जर तुम्ही बघितलं की 4,000 पाड्यावाड्या वस्तीमधल्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद होत आहेत आणि 1,00,000 सरकारी शाळा बंद झाल्या. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जाऊन ज्यांच्या घरामध्ये चूल पेटत नाही, ज्यांच्या घरामध्ये वाऱ्याने दिवे दिसतात, अशा माणसानं उभं करायचं स्वप्न ज्यांनी बघितलं ते मिशनरी. ते आज टार्गेट होत आहे. स्टेन स्वामीला ज्या पद्धतीने वागवण्यात आलं हा सगळ्या देशाला एक मेसेज होता की तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर तुमची गत आम्ही ह्या पद्धतीने करणार आहोत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बोलतो हे सगळं माणूस रचायचं स्वप्न ही माणसं उभी राहिलेली आहेत. म्हणून हा कार्यक्रम आज आपण ह्या ठिकाणी हा मानवंदना कधीतरी यांचा सत्कार होणं आवश्यक होतं. आपल्या इकडे ठाऊकच नाही कशा पद्धतीने पॉल ज्या पद्धतीने काम करतो आहे. पॉल डिसोजा अतिशय टॅलेंटेड आहे, खूप विद्वान आहे, डॉक्टरेट केलेली आहे. परंतु 20 वर्षापूर्वी आज जी जातगणना सरकार आणि करते आहे आणि त्याकरता प्रचंड मोठे फोर्सेस होते राहुल गांधीपासून सगळ्यांची. 20 वर्षापासून त्यांच्या सोशल सेंटरने तो मुद्दा लावून धरलेला होता आणि जातगणनेचा विषय त्यांनी दिल्लीमध्ये संशोधन करून आणलेला होता. त्याच्यामध्ये पॉलचा अतिशय महत्त्वाचा रोल होता. आज तो बरोड्याला काम करतो. म्हणजे मी अशासाठी सांगतो की हे सगळं वैभव आपल्या समाजातलं आहे. आपलं जे वैभव आहे, आपली जी समृद्धी आहे ती ह्यांच्या पुण्याईवर आहे, परंतु ते आपण विसरत चाललेलो आहोत. एकीकडे हा जो समाज आहे आपला समाज, वाईट वाटून घेऊ नका, परंतु ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत, म्हणजे खलील जिब्रानची एक छोटीशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तो सांगतो की एक राक्षस होता, तो माती खात चाललेला होता आणि समुद्र पीत चाललेला होता. माती खात चाललेला होता आणि समुद्र पीत चाललेलं होतं. त्याला कोणीतरी प्रश्न विचारलं की तू माती का खात चाललेला आहेस, तू समुद्र का पीत चाललेला आहेस. तर त्याने सांगितलं की मला भीती वाटते की कदाचित ही माती संपेल, मला भीती वाटते कदाचित हा समुद्र संपेल, आपल्याला भीती वाटते कदाचित उद्या उगवणार नाही, आपल्याला भीती वाटते उद्या जेवण आम्हाला मिळणार नाही, आम्हाला भीती वाटते उद्या आमच्या वाट्याला दारू येणार नाही. म्हणून आमचे प्रचंड मोठे सोहळे समारंभ त्या समाजामध्ये टोनी दिब्रिटो हा शोभून दिसत नाही. त्या समाजामध्ये विधवा आणि विधवा म्हणजे संपूर्ण जगामध्ये मानवंदना घेतलेला आमचा शैलेंद्र शोभून दिसत नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटते की आपल्या समाजामध्ये ही सगळी माणसं असताना गेल्या 30-35 वर्षामध्ये हे इव्हॅल्युशन आहे, कधीतरी केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे, आपण स्वतःला पारखून घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे. कवीचं काम जे आहे ते बोलणं आहे. कदाचित त्यामुळे कोणाला वाईट वाटू शकते, परंतु मी अशासाठी बोलतो की ज्या पद्धतीने वेगाने आपला सगळा प्रवास रासाकडे सुरू आहे त्याच्यामधून अशी माणसं निर्माण होऊ शकत नाही. ते आपल्यामध्ये बसू नाही शकत, कारण त्यांचं जीवन मी बघितलं. या सिस्टर मी बसलेले आहेत, ह्यांचं जीवन मी बघितलेलं आहे. सगळं ज्या पद्धतीने ते जगता आहेत, माणूस उभं करायचं काम करता आहेत, खेड्यापाड्यात जात आहेत. मी माझ्या भावाचा ठेका घेतलेला आहे का असा प्रश्न ज्या वेळेला विचारला त्यावेळेला त्याने सांगितलं होय, तू तुझ्या भावाचा ठेका घेतलाय आहे, हे आपलं अध्यात्म आहे म्हणून ते गेले. मग त्यांना बरं वाटावं किंवा कोणी गौरव करावा म्हणून ते गेलेले नाही, ही त्यांची आध्यात्मिकता होती. इग्नेशियसने तेच ठासून सांगितलं की कृपा तुला कशासाठी हवी आहे, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्समधून एक्सरसाइजमधून तुला कृपा मिळवायची आहे, पण ती तुला कशासाठी हवी आहे, तर तुला काहीतरी मनवंतर करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे जगाचं, त्यासाठी तुला कृपा हवी आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी माणसं काम करत आहेत त्यांचे अनुभव 25 वर्षापासून ते 25 वर्षापूर्वी सुवर्णाच्या ऑफिसमध्ये आले होते, तेव्हा मी त्यांना बोललो होतो फादर हे सगळं लिहून काढा, परंतु 60 नंतर ते लिहून काढतात, ही देखील चांगली गोष्ट आहे. हे डॉक्युमेंटेशन आहे. ठाऊकच नाही ना एल.आय.एस. दिब्रिटोने जे काही त्या गुजरातमध्ये केलेलं आहे आपल्याला काहीही माहीत नाही, काहीही ठाऊक नाही. म्हणजे तुमचे इकडे फादर पॅट्रिक लेमॉस आहेत सांडोरचे, 85 वर्षाचं वय आहे त्यांचं. 50 वर्ष नागपूरमध्ये त्यांनी प्रचंड मोठं कामाचा डोंगर उभा केलेला आहे. ब्रदर अलेक्स गोन्साल्विस आहेत आगाशीचे, डॉन बॉस्कोचे, त्यांनी जे काम केलेलं आहे आपण कल्पना करू शकत नाही. अलेक्स गोन्साल्विस म्हणजे हा जगातला फाटका माणूस आहे. मी विचार करतो अलेक्स गोन्साल्विस कसा जन्माला येऊ शकतो.
तुम्ही ओळखत असाल तुमच्यातली काही माणसं त्यांनी काय काम केलेलं आहे. हे सगळं डोंगरावरची माणसं आहेत आणि डोंगरावरून पूर्ण खाली आलेले आहेत. ते ताबोर डोंगरावर गेल्यानंतर तिकडे त्याला सांगितलं, ते रूपांतर झालं, ट्रान्सफिगरेशन. तेव्हा शिष्य म्हणाले, प्रभू इकडे बरं वाटते, एक तुमच्यासाठी, एक एलीसाठी आणि एक मोशेसाठी 3 मंडप उभी करू, इकडे बरं वाटते. प्रभू खाली आला. हे डोंगरावरून खाली येणं आहे. हे डोंगरावरून खाली आले म्हणून गावं बदलली. आणि मग आज काय परिस्थिती आहे, एकीकडे आमचा समाज अशा विकोपाला सगळा गेलेला आहे. आम्हाला धरबंद राहिलेला नाही. तो जिब्रुटो होता, तो 12ही महिने शिव्या मारायचा ह्या सगळ्या गोष्टीला. त्याने हे सगळं 89, 90, 91, 92मध्ये फादर जिब्रुटोने लोकांचा धर्म केला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की वसईचा जो धर्म आहे हा सर्वसामान्य माणसाचा धर्म आहे. हे फादर फ्रान्सिस जिब्रुटोने पहिल्यांदा ओरडून सांगितलं. आणि फादर अँड्रूसारखी माणसं, फादर फिलिप वॉससारखी माणसं, फादर बाप्टिस्ट असेल, आमचा थॉमस लोपिस असेल, ही सगळी माणसं त्यांच्या मागे उभी राहिले. त्यावेळेला प्रचंड हाल, अपेष्टा, कष्ट, टार्गेट झाले सगळे. फार मोठ्या प्रमाणात जिब्रुटोला त्या काळामध्ये त्रास सहन करावा लागला. पण फादर अँड्रूसारखी माणसं नसती तर 1992 आणि 93मध्ये जिब्रुटोचा अंत झालेला असता. परंतु तो उभा राहिला. त्याने एक चेहरा दिला की तुमचा जो धर्म आहे तो लोकांचा धर्म आहे, सर्वसामान्य लोकांचा धर्म आहे, तो गरिबांचा धर्म आहे. ही विचारधारा त्यावेळेला हरित वसईच्या आंदोलनामध्ये फादर जिब्रुटोने पहिल्यांदा मांडलेली होती. ही देखील एक क्रांती होती. आणि त्यांची ही सगळी फळं आहेत. ही सगळी हे यापुढे बघायला मिळणार नाही. 25 वर्षानंतर हे सगळं आपल्या समाजातलं रहस्य आहे की ह्या मुली ज्याकडे बसलेल्या आहेत, सिस्टर बसलेल्या, ह्यांना प्रेरणा कुठून मिळते, कशासाठी गेलेल्या आहेत, त्या कशासाठी राबता आहेत, कोणासाठी राबता आहेत. आणि सातत्याने टार्गेट केलं जात आहे की तुम्ही धर्मांतर करीत आहात. हे सगळं संकट वाढून येत असताना ही माणसं काम करत आहे. ज्या पद्धतीने फादर टोनी त्या गुजरातच्या भूमीमध्ये काम करत आहेत ते अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये, आणि तरी देखील ह्यांच्या पायात बळ येते कुठे, हा प्रश्न आहे. मी त्यांना फक्त एवढीच विनंती करतो की ह्या पुढचं जे पुस्तक येईल ना ते रिफ्लेक्शन असलं पाहिजे की मी धर्मगुरू का झालो. 25 वर्षापूर्वी फादर अँड्रूंना एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला कधी सोडून जावंसं वाटलं का. तोच प्रश्न मी फादर जिब्रुटोने विचारला होता की तुम्हाला कधी वाटलं नाही का बाबा हे सगळं सोडून जावं. काच असतो ह्या सगळ्यांचा, फार कठीण असते. एकटा असतो माणूस, बाकी आपल्याबरोबर कोणीच नसतो. काट्याची शय्या असते आणि सातत्याने गुड फ्रायडे असतो, त्या पुरुषावर जीव द्यायचा असतो. जो खरोखर धर्मगुरू असतो, जो लोकांसाठी जगतो, मग तो आमचे फादर टोनी कोरिया असतील, फादर भंडारीचा उल्लेख झाला, अशी जी काही माणसं आहेत ती खरोखर जगतात समाजाकरता. त्यांचं आयुष्य प्रचंड एकाकी असते, दुःखाने भरलेलं असते. तर त्यासाठी जी काही शक्ती ती आणता कुठून, हा प्रश्न त्यावेळेला विचारलेला होता. आता ते रिफ्लेक्शन असं यायला पाहिजे की मी गुजरातमध्ये गेलो, गुजरातमध्ये त्या लोकांचे जे काही परिवर्तन झालेलं आहे हे सगळं आपल्या समाजात आलं पाहिजे. कोण वाचव न वाचव, पण आपण लिहित राहिलं पाहिजे. एक 200-250 वर्षानंतर या नंदाखालवरून कॅनडाला गेलेले आहेत, US ला गेलेले आहेत, लंडनला गेलेले आहेत, ऑस्ट्रेलियाला. 200 वर्षानंतर आपल्यातलं कोणीही जिवंत नसेल, पण त्यांची एक मुलगी येईल, तिच्या हातामध्ये हे पुस्तक पडेल. तिला ती भाषा उगत नसेल, पण AIच्या मदतीने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ते पुस्तक ती वाचून काढेल आणि ती विचार करेल की माझ्या गावातला एक टोनी जिब्रुटो नावाचा माणूस त्या काळामध्ये गुजरातमध्ये गेला होता आणि त्याने कामाचा डोंगर उभा केला होता. त्याला मानवंदना देण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहोत. हा समाज आहे, हे धर्मगुरुपद आहे. धर्मगुरुपद म्हणजे सगळं पूर्वी कुठून आलेले होते, मँगलोरवरून आले होते, गोव्यातून आले होते, आपल्या समाजातून ही सगळी लोकं आली, ही सगळी. आणि काय काम केलं ह्या लोकांनी. मी ह्यांचा प्रचंड मोठा टीकाकार आहे सातत्याने. फादर शैलेंद्र आणि माझं 5 मिनिटं पटत नाही, परंतु फादर शैलेंद्र सारखा माणूस, एवढा टॅलेंटेड माणूस होऊ शकतो. काय बुद्धिमत्ता आहे, जागतिक लेवलला हा माणूस गेलेला, आपल्याला ठाऊक देखील नाही ना. त्यांनी पण लिहायला पाहिजे त्यांचे अनुभव. तर मी अशासाठी सांगतो की आपण सगळे हा परिवार बसलेला आहे. त्या मनातलं मी तुमच्या पुढे अशासाठी बोलतो आहे की ते बोलणार नाही, फादर टोनी बोलणार नाही. परवाच्या दिवशी मला बोलले, अरे सगळीकडे बातम्या आल्या आहेत आणि सगळीकडे आपण निमंत्रण पत्रिका पाठवत आहोत, लोक वाढतील का म्हणे, जास्त गर्दी न होणार ना म्हणे. गर्दीची भीती वाटते की गर्दी झाली तर चहापाणी कुठून देणार, चहापाणी घरची लोक व्यवस्था करतील. कारण सातत्याने फाटका खिसाच नाही या लोकांना, फाटका किस्सा आहे. खिशामध्ये 1 रुपया आयुष्यात ठेवलेला नाही. त्या परिस्थितीतून ही माणसं वाढलेली आहेत. म्हणजे त्यांचे जे काही घडण झालेली ना, त्या घडणीचा मी विचार करतो. पुस्तकामध्ये ह्या गोष्टी आलेल्या नाहीत, ते यायला पाहिजे. एक प्रकाशक म्हणून मी याचा विचार करत होतो मी
ह्या सगळ्या गोष्टी आहे, हे रिफ्लेक्शन आहे. म्हणून मी त्याचं टायटल दिलं की एका संन्याशाची आत्मकथा. हा संन्यासी आहे, तो बुद्ध सांगतो की डिटॅचमेंट, सगळं सोडून द्या. हे फार सोपं असते, पण मोह थांबत नाही. डोळ्याची वासना, मनातली वासना, भूक ह्या कधी शांत होत नाहीत आपल्या. म्हणून आपण अस्वस्थ असतो कायम, आणि ते कायम शांत असतात कारण त्याने सगळ्यांच्या पलीकडे गेलेले असतात, स्वतःला विसरून इतरांसाठी जगत असतात. त्याचं नाव टोनी दिब्रिटो असतो, त्याचं नाव बाबा फादर असतं. म्हणून आजचा सोहळा. आणि मी तुम्हाला सांगतो की आज बघा हा ॲम्बियन्स आहे ना, मी या ठिकाणी ज्या वेळेला आलो ना तेव्हा मला असं वाटलं की इकडे पवित्र आत्मा आहे ह्या ठिकाणी, कारण ही तुमची पुण्याई आहे. वसईतली अतिशय चांगली माणसं या ठिकाणी येऊन बसलेली आहे. कोण आलं नाही त्याचा मी विचार करत नाही, पण कोण आलं आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं. हे तुमच्यासाठी आलेले आहेत आणि तुम्हाला काही पडलं देखील नाही. कोणी तुमचा स्तुती करावी, कोणी तुमचे आभार मानावे, कोणी तुमचा सत्कार करावा. घरच्यांनी काही ठरवलेच नव्हतं. मी शाल घेऊन आलो, मला वाटलं की ह्या माणसाच्या खांद्यावर एकदा तरी शाल आली पाहिजे रे. आणि ह्यांचा लुईस लोकीचा सत्कार जर नाही केला आम्ही तर चालेल आम्ही नरकात जाऊ ना. मी लोपीस साहेबांना बोलतो कधीतरी त्या लुईसचा आपण एकदा सत्कार करायला पाहिजे. काय त्याचं काम आहे? लुईसचं आयुष्य म्हणजे काय? म्हणजे आपल्या सगळ्या जगण्यामध्ये ही माणसं फिट बसतच नाही, ही नापास झालेली माणसं आहेत. आमच्यासारख्या भ्रष्ट लोकांमध्ये ही माणसं बसतच नाहीत, टोनी बसत नाहीत आपल्या. आणि आज टोनी आलेले आहेत. आज महाराष्ट्रातले सर्वोत्तम धर्मगुरू या व्यासपीठावर आहेत. ही देवाच्या सनातन दयेचा हा प्रताप आहे, तो तुम्हाला मिळाला. ही सगळी लोकं आली या तुमच्या गावामध्ये. आजच्या दिवसामुळे तुम्हाला तुमचं आयुष्य वाढेल, तुमच्या आयुष्यात सुख येईल की मला ठाऊक नाही. सुख हे तुम्ही नाकारलेलं आहे. सुखाच्या पलीकडे जी माणसं जातात ते संन्यासी असतात. सुखाला जे नाही म्हणतात ते संन्यासी असतात. तर सुख तुम्ही नाकारलेलं आहे, परंतु तुम्हाला कधीतरी समाधान मिळेल की बाबा मी हा जलाडी नावाचा गाव सोडून गेलेलो होतो, त्याचं सार्थक झालं. हे सार्थक तुमच्या आयुष्यात यावं म्हणून आम्ही जमलेलो आहोत. आम्ही सर्वजण तुम्हाला मानवंदना देतो आणि रजा घेतो.